नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या आनंदी कट्ट्यावर एक बोधकथा. गुरु आणि शिष्य भ्रमंतीला निघाले होते. फिरता फिरता ते एका जंगलात येऊन पोहोचले. जंगलात काही अंतरावरच एक झरा वाहत होता. गुरुजींना तहान लागली. त्यांनी शिष्याच्या हाती कमंडलू दिला आणि त्याला सांगितलं, त्या झऱ्यातून पाणी घेऊन ये. शिष्य झऱ्यापाशी गेला. त्याला असं दिसलं की नुकतंच बैलगाड्या त्या झऱ्यातून गेल्या आहेत आणि झऱ्याचं पाणी खूप गढूळ झालंय. पाण्यात झाडाची पानं पडली आहेत. त्यानं विचार केला की असं घाण पाणी गुरूंसाठी नेणं काही योग्य नाही आहे. तो तसाच परत गुरूंकडे आला आणि म्हणाला, गुरुजी, पाणी खूप गढूळ आहे, आपल्याला दुसरी काहीतरी व्यवस्था करावी लागेल. गुरुजी म्हणाले, अरे तू त्यापेक्षा असं कर, पुन्हा झऱ्यापाशी जा आणि पुन्हा पाणी आणण्याचा प्रयत्न कर. शिष्य परत गेला. त्याला पुन्हा ते पाणी गढूळच दिसलं. तो परत आला. गुरुजींना परत त्यानं सांगितलं, नाही गुरुजी, झऱ्याचं पाणी गढूळच आहे. यावर गुरूंनी त्याला पुन्हा झऱ्यापाशी पाठवलं. अशा त्याने 4-5 वेळा येरझाऱ्या मारल्या. शेवटी शिष्य कंटाळला. त्याच्या चेहऱ्यावर नाराजीचे आणि कंटाळलेले भाव दिसायला लागले. पण शिष्य काही गुरुआज्ञा मोडायला तयार नव्हता. गुरु त्याला परत परत झऱ्यापाशीच पाणी आणायला पाठवत होते. आता तो झऱ्यापाशी आला पुन्हा एकदा. त्याने जे पाहिलं ते पाहून त्याला आश्चर्य वाटलं. कारण यावेळी झऱ्याचं पाणी अगदी नितळ, स्वच्छ, निर्मळ होतं. त्यानं कमंडलू झऱ्याच्या पाण्यात बुडवला आणि कमंडलूत पाणी भरलं. गुरूंसाठी तो घेऊन आला. गुरूंनी पाणी प्यायलं आणि शिष्याला म्हणाले, वत्सा, अरे आपल्या मनाचं या झऱ्यासारखंच आहे. बघ ना, कुविचारांचे बैल धिंगाणा घालत असतात. ते मनाची निर्मळता कमी करतात, मनाला मलिन करतात. यापासून आपण सावध राहिलं पाहिजे. कुविचारांचा प्रभाव आपल्या मनावर होणार नाही याची दक्षता आपण घेतली पाहिजे. मनाच्या झऱ्यातलं पाणी शांत होण्याची जर प्रतीक्षा केली ना, तर मनात कायम स्वच्छ आणि चांगले विचार राहतील. म्हणूनच कधीही भावनेच्या भरात निर्णय न घेणं हेच उत्तम. श्रोते हो, अगदी छोट्याशा प्रसंगातून खूप मोठा बोध गुरूंनी त्यांच्या शिष्याला दिला, जो त्याच्या पुढच्या आयुष्यासाठी, त्याच्या मनाच्या निर्मळतेसाठी फार महत्त्वाचा होता. तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.